हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण मला रोज काय व्हिडिओ पोस्ट करता येत नाही की टाईम जातो आहे. 2-3 दिवस होते ते किंवा 4-5 दिवस होते ते असं टाईम जातो आहे मध्येच. रोज काय पोस्ट करणं होत नाही कारण की असं शेड्यूल बिझी होऊन बसलेलं आहे ना, तर स्वतःला पण वेळ देता येईना. तर एकतर यूट्यूब चॅनल त्याला वेळ द्यावा लागतो, इंस्टाग्राम त्याला वेळ द्यावा लागतो आहे. म्हणजे ते काय एवढं हे नाही आहे, इंस्टाग्राम वगैरे हे नाही आहे, पण मी व्हिडिओ वगैरे टाकत असते म्हणून मला त्याला पण थोडंसं हे करावं लागतं. परत मेडिकलला जायचं, तिथून पुढं नंतर आलेला आपला ऑनलाईन बिझनेस त्याला टाईम द्यावा लागतो. तिथले काही आपले डाउनलाईन वगैरे आहेत त्यांना पण सांगावं लागतं काही गोष्टी, किंवा जे नवीन येतात त्यांना पण टाईम द्यावा लागतो आपल्याला. तर भरपूर असं सर्व आहे ना, तर मी माझं स्वतःचा टाईम वेळ सगळं विसरून गेलेले आहे. म्हणून खरंच यार, आपण म्हणतो ना बिझनेस एवढे पैसे कमवतात यार, तेवढे पैसे कमवतात, मेडिकलचं असं मेडिकलचं तसं, पण एवढी झंझटमारी आहे ना, तर खूप म्हणजे खूप. आता मी जाते ना, जेव्हा आपण एखादी गोष्ट एक्सपिरियन्स घेतो, अनुभव घेतो ना, त्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीत. लांबून बोलणारे खूप काय बोलतात, उचलली जीभ लावली टाळायला, असं असतं माणसाचं. पण जेव्हा त्या फील्डमध्ये जातो आपण किंवा त्या गोष्टी स्वतः पडताळतो, स्वतः पाहतो ना, तेव्हा त्या गोष्टीचं आपल्याला जास्त खूपच महत्त्व समजतं. मग ती कोणतीही गोष्ट असू द्या, बिझनेस असू द्या, कोणतंही काम असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या, पण ती आपण स्वतः हे केल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही. नाही तर आपण एखाद्या दिवशी ठीक आहे बाबा अशाने असं म्हणून ते बोलून जातो आणि त्या गोष्टी होतात. पण तसं खरंच नाही आहे. आता मी म्हणजे जेवायला आलेली आहे, सुट्टी नाही आज मला, मी जेवायला आलेली आहे. खूप साऱ्या गोष्टींना मॅनेज करावं लागतं, हँडल करावं लागतं, तेव्हा आपण एखादा बिझनेस एकदम निडरपणे करू शकतो. आणि त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे, पेशन्स पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट आपण करू शकतो, नाही तर नाही करू शकत यार, खूप अवघड आहे. आणि आता मला सारखं गावाला जावं लागत आहे, तर मी आता सुट्टी मागितलेली, माझी उद्याची रविवारची सुट्टी आहे. तर बघूया, अजूनपर्यंत तर काही भेटलेली नाही आहे कारण की ते DI वगैरे येतात ना, त्यासाठी मग भेटलेली नाही आहे. सर म्हणले तुम्ही पेंडिंग ठेवा तुमची सुट्टी आणि नंतर तुम्हाला वाटेल तेव्हा घ्या. तर बघूया आता काय होते काय नाही, कारण की आजोबा खूप सिरियस आहेत, आजारी आहेत, हॉस्पिटलमध्येच आहेत. घरी होते पण आता 2 दिवस झालं परत ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. म्हणून असं वाटतं की बाबा की तिकडं पण जावं, 2 महिने हे करतात ते, तिकडं पण जावं, इकडं पण हे करावं. पण बघूया आता कसं ॲडजस्ट होईल तसं करणार आहे. आणि ह्या मोबाईलमध्ये आज मी म्हणते शेवटचा व्हिडिओ असेल की अजून 2 दिवस व्हिडिओ येतील, कारण की माझं कधी फिक्स होईल कधी मला माहीत नाही आहे. पण 100% घेणार आहे मोबाईल नवीन. आणि छान वाटते नवीन. खूप म्हणजे खूप हँग पडत आहे मोबाईल फोन, कॉल आलेला उचलता येत नाही आहे किंवा अचानकच स्क्रीन डायरेक्ट स्टॉप होती आहे. भरपूर साऱ्या गोष्टी अशा काय होत आहेत, म्हणून हे नाही करता येत आपल्याला, पटकनी करता येत नाही. आता त्याने पण किती दम धरायचा, 4 वर्ष झालं मोबाईल घेतलेला आणि फर्स्ट मोबाईल स्वतःच्या हिमतीवर घेतला. त्याचं खूप मला छान वाटत होतं की बाबा चला घेतला म्हणून. आणि जेव्हा मी मोबाईल घेतला तेव्हा सर्व गोष्टी मोबाईलमधले शिकले आणि खूप सारे शिकले, कारण की त्या गोष्टी मग आपण स्वतःही करायला लागतो. मी 2 व्हीलर पण तशीच शिकले, जेव्हा स्वतः घेतली तेव्हाच शिकले. दुसऱ्यांच्या 2 व्हीलरवर मी शिकले नाही, स्कूटीवर शिकले नाही. 2 व्हीलर म्हणजे स्कूटी, दुसरं काही नाही. आणि आता जेव्हा मी 4 व्हीलर शिकेन तर क्लास लावणार आहे आणि मग 4 व्हीलर घेणार आहे. स्वतःचे नाही पण स्वतःचीच चालवणं अशी माझी इच्छा आहे आणि होईल ती पण लवकरच पूर्ण. कारण की फक्त करत राहायच्या गोष्टी होतात. माझे ड्रीम कार माझ्या समोर लागलेली आहे आणि ती माझी ड्रीम कार आहे. मला माहीत नाही कधी येईल काय येईल, पण आहे आणि नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न केल्यावर कोणत्याच गोष्टी हे होत नाहीत, काय बोलतात त्याला, अवघड जात नाही, सगळ्या गोष्टी सोप्या जातात. असं मी दुपारचं काही जेवण वगैरे करत नाही, पण घरी येते, आपलं फ्रेश पण वाटतं आणि एक तास आराम पण होतो. तर असं टाईम निघून जाईल पटपट. आणि आता मला टेन्शन आलं आहे, दुपार नसणार नाहीत, मला एकट्याला मेडिकल हँडल करायचं आणि भरपूर सारे पेशंट आले ना किंवा कस्टमर आलं डायरेक्ट इथं वर्डन येतं माझ्या, एवढे गप्प पेशंट येतात. आणि जेव्हा नसेल ना तेव्हा मग एक पण नाही ना, पण यायला लागले ना एवढं पटपट येणार ना, काही सांगूच शकत नाही. तर बघूया आता 1-2 तास करायचं हँडल. आपल्याला कधी सवय लागणार ना की आपण काय गोष्टी हँडल करण्याची. होईल लवकरच.
आता सर्व गोष्टी जमायला लागल्या ते, पण मला तर भीतीच वाटायला लागली आहे की स्वतःचं मेडिकल टाकण्यासाठी, कारण का खूप म्हणजे खूप टेन्शन आहे यार, हे करा ते करा ते करा. तर बघूया एखादं हॉस्पिटल अटॅच जमलं तर नक्कीच आहे डोक्यामध्ये, पण शक्यतो नकोच वाटते मला, कारण का आपण आपलं सगळं हॅपीनेस म्हणतो ना ते विसरून जातो, जे स्वतःला टाईम द्यायचं म्हणतो ना ते विसरून जातो. अशी लाईफ होती एका फार्मासिस्टची किंवा एका मेडिकलवाल्याची. आणि त्याच्याशिवाय तर एकही दिवस जाऊ शकत नाही मेडिकलमध्ये. रोज सर्दी खोकला डोकं, सर्दी खोकला डोकं, हे दुख ते दुख पाय दुख, काय नाही होत म्हणून पोट दुख, डोळे दुख, कान दुख, दाढ दुख, सगळं 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 दुखतंच आहे. आणि त्याच्यावर मेडिकलशिवाय पर्यायच नाही. मग सगळं मान्य आहे, पण जे स्वतःचं मेडिकल आहे ना तेच सांगू शकतं की किती काय प्रॉब्लेम असतात म्हणून हँडल करण्यासाठी. मग आज मी जवळजवळ 2 महिने झालं मेडिकल जॉईन करून. 2 महिने झालं मला इकडं का तिकडं नाही, मी गावाकडे जाते, संध्याकाळच्या गाडीने जाते, सकाळच्या गाडीने रिटर्न येते, 10 वाजेपर्यंत इथं पोचते आणि तिथून आलं की घरी येते, फ्रेश होते आणि 5 मिनटात 10 वाजता मी मेडिकलमध्ये जाते. मग एक्स्ट्रा इकडं टाईम घेतलेला, मग संध्याकाळी एक्स्ट्रा टाईम भरून काढायचा, अशी लाईफ होऊन गेलेली आहे माझी यार. पण काही गोष्टी करण्यासाठी थोडंसं स्ट्रगल करावा लागतो, म्हणून थोडे दिवस स्ट्रगल करणारच आहे, 100% करणारच आहे. माघार तर नाही घेणार, पण एक सांगते तुम्हाला, कारण ते माघार आता कोणत्याही परिस्थितीत नाही म्हणजे नाहीच घ्यायची, फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, माणूस निगेटिव्ह होतं, भरपूर सारं निगेटिव्ह होतं, त्या निगेटिव्हमधून पण परत पॉझिटिव्ह होता आलं पाहिजे, बस दुसरं काहीच नाही. बरोबर आहे का नाही? तर चला, हा शेवटचा व्हिडिओ असेल ह्या मोबाईलमधला, असं मी तुम्हाला सांगते, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, नाही तर कॅप्शन वाचतान आणि लगेच सोडून देतान. आणि मी खरंच माझं थोडंसं टाईम फ्रीडम भेटत नाही मला, असं थोडंसं वाटते. ते पण शिकणं पण खूप गरजेचं होतं, कारण की आपण डिग्री घेतली आहे आणि त्याचा जर काही उपयोगच होत नसेल तर मग आपले 2 वर्षाचा टाईम पिरियड म्हणा किंवा त्याला थोडेसे लावलेले कष्ट म्हणा, तर ते सर्वच वाया गेले असते. आणि भविष्यात आलंच चान्स मेडिकल टाकण्याचं तर ते पण कुठेतरी आपल्याला हे होईल, म्हणून मग त्या गोष्टी करत आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणून थोडंसं ताण घेत आहे, तर काय नाही वाटत आहे, घेईल नक्कीच ताण. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.